नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महापारेषणची जी भरती आली होती 4495 पदाची, ज्यामध्ये विद्युत सहाय्यक पासून ते जवळपास एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत या 4495 पदाची जी जाहिरात आली होती, ती जाहिरात 2023 पासून ते आज तागायत अजून त्याचा शेवट कुठंच निघालेला नाही। सगळ्याच पदाचे लोक कमी अधिक प्रमाणात संख्येने कमी जास्त असतील, पण टेन्शन मध्ये मात्र तितकेच आहेत जितके छोट्या मोठ्या सगळ्याच पदांचे आहेत। याच्या मागचे काही कारण आहेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न कंटिन्युअसली करत आहोत। जे जे काही करता येतील ते सगळ्याच मार्गाने आज मी हे जे काही त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे, याच्या मागचं कारण असं आहे की विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षा झाल्या, निकाल लागले, यादीत नाव आलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालं, पण त्याच्यानंतर बऱ्याच जणांना मेल आले आणि काही जणांना मेल आले नाहीत। मग कोण सिलेक्टेड आहे, कोण रिजेक्टेड आहे, कोणाला कोण गैरहजर होते, कोण त्या ठिकाणी अंतिम निवड झालेले आहेत, कोण कुठल्या झोनला लागलं, कोणाला कोणतं डिव्हिजन भेटलं, कोणाला कोणतं काय, काहीही थांगपत्ता नाही। आणि त्या सगळ्या संभ्रमामुळे विद्यार्थी प्रचंड टेन्शनमध्ये आहेत। आणि विद्यार्थीच नाही तर सोबत सोबत अक्षरशः जे जे मुलं मुली सिलेक्ट झालेले आहेत आपले विद्यार्थी, ते आमच्याकडे विश्वासाने येतात आणि ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांच्या प्रचंड डोळ्यामध्ये पाणी आहे। सर, आम्ही कशा पद्धतीने लेकरांना शिकवलंय, किती कर्जाचा डोंगर करून आणि कशा पद्धतीने मेहनत करून करून लेकरांना शिकवलंय, आणि आमच्या मुलानं आमच्या मुलीनं एक एक टायमाला उपाशी राहून राहून रात्रंदिवस अभ्यास केलाय। त्याच्यानंतर निवड झाल्यानंतर सगळ्या समाजात सगळीकडे एवढं चांगलं नाव झालं, एवढे सत्कार समारंभ झाले, सगळ्यांनी स्टेटसला ठेवलं, सगळं झालं, पण शेवटी जॉईनिंगच्या वेळेस जर बाकीच्यांना मेल येत आहे तर आम्हाला नाही, सर आमचं नेमकं चुकलंय काय? तर विद्यार्थी मित्रांनो, अजिबात काळजी करायची गरज नाही। सध्या तरी जी काही माहिती आपल्याला ऑफिशियल भेटलेली आहे, टू दी पॉइंट आकड्यांसहित आहे, ती माहिती या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मी ही माहितीही सांगणार आहे आणि सोबत याच्यावरती पर्याय काय आहेत आणि कशा पद्धतीनं पुढील वाटचाल होणार आहे हेही सांगणार आहे। बघा, महापारेषण कंपनीमध्ये 4495 पदाची भरती प्रक्रिया पार पडली आणि जे आज कंडिशनला, आज मी हा व्हिडिओ बनवतोय 18 जुलै 2025 ला, या कंडिशनला वेगवेगळ्या पदांच्या त्या ठिकाणी परीक्षा झाल्या, त्यांचे डीव्ही झाले। आता डीव्हीला काही लोक गैरहजर होते, काही लोक बाद करण्यात आले, काही जणांना नियुक्ती भेटली, काही जणांचे मेल बाकी आहेत। या सगळ्या गोष्टी आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। आता ज्या गोष्टीमध्ये जास्त अखंड महाराष्ट्रामध्ये संख्येचा घोटाळा झाला ती गोष्ट म्हणजे विद्युत सहाय्यक, जे डायरेक्ट मध्ये भरती झाली। टोटल बघा, जे पद होते 2623 होते, पण त्यापैकी त्यांनी 2599 जणांचे त्या ठिकाणी जे IBPS ने सिलेक्शनची लिस्ट लावली ती होती 2599 ची। आता ज्यावेळेस लिस्ट लागली त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली, त्यावेळेस टोटल महाराष्ट्रामध्ये सगळ्या झोनचे मिळून टोटल 72 असे स्टुडंट होते जे की त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीला गेले नाहीत। कदाचित असं असू शकतंय ते पात्र नाहीत, पण त्यांनी फॉर्म भरला आणि अभ्यास चांगले असल्या कारणाने ते पास झाले। मग ते दुसरे पण कुणी असू शकतात, त्या लोकांना तिथं जाऊन काही फायदा नव्हता म्हणून ते त्या ठिकाणी गेले नाहीत। तर 72 जण असे आहेत। त्या सगळ्या टोटल मध्ये 2599च्या यादीमध्ये बाद करण्यात आलेले विद्यार्थी आहेत, ज्यांना रिजेक्ट केलंय महापारेषण कंपनीनं, ते आहेत 79 जण, 79। ज्यांना नियुक्ती देण्याची होती ती म्हणजे 2448, किती 2448। आता टोटल 2623 जागा, त्यापैकी 2599 IBPS ने पास करून दिले, त्यापैकी 72 गैरहजर राहिले, बाद जे झाले, रिजेक्ट करण्यात आले काही ना काही कारणास्तव, ते आहेत 79 जण, आणि नियुक्ती देण्यात आली 2448 विद्यार्थ्यांना। टोटल नियुक्ती एवढ्यांना द्यायला पाहिजे, पण त्यात सुद्धा 2173 जे स्टुडंट्स आहेत त्यांना नियुक्ती पत्र किंवा त्याला आपण जॉईनिंग लेटर किंवा त्यांच्या मेलवरती किंवा काही जणांना त्यांच्या पोस्टाने घरपोच त्या ठिकाणी जॉईनिंग लेटर आलेले आहेत। मग आता जे उर्वरित आहे त्यांचं काय, शेवटी बोलतो। पुढे दुसऱ्या पदाबद्दल बोलतोय, विद्युत सहाय्यकचं या ठिकाणी खतम झालं। पुढे बघा, जे सिनियर टेक्निशियन होते, जे डायरेक्ट मधून भरले गेले, ती 115 पदे होते, त्यापैकी 20 विद्यार्थी त्या ठिकाणी गैरहजर राहिले आणि बाद त्याच्यातले 11 करण्यात आलेले आहेत, आणि नियुक्ती ही 84 जणांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढे वरिष्ठ तंत्रज्ञ अंतर्गत म्हणजे सिनियर टेक्निशियन इंटरनल जे आहेत 83 पदे होते, गैरहजर 19 राहिले, कागदपत्र पडताळणीला बाद 5 करण्यात आलेले आहेत, नियुक्ती 59 लोकांना त्या ठिकाणी भेटलेले आहे। तंत्रज्ञ 1, ज्याला आपण टेक्निशियन 1 म्हणतो, डायरेक्ट मधून 170 पदे होते, गैरहजर 60 जण आहेत, बाद करण्यात आले 18 जण, आणि नियुक्ती ही त्या ठिकाणी 93 जणांना देण्यात आलेली आहे। टेक्निशियन 1 अंतर्गत म्हणजे इंटरनल वाल्यांचे 105 पद, गैरहजर 43 जण राहिले आणि बाद करण्यात आला 1 जण, आणि नियुक्ती 61 लोकांना त्या ठिकाणी भेटलेली। पुढे जे टेक्निशियन 2 आहे डायरेक्ट वाले, 274 पदे त्या ठिकाणी भरले गेले, गैरहजर त्यापैकी कागदपत्र पडताळणीला राहिले 34 जण, बाद 3 जण झाले, आणि नियुक्ती 53 जणांना देण्यात आली।
आणि जे शेवटचं जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलंय जे म्हणजे विद्युत सहाय्यक, ज्याला आपण ज्याच्यासाठी हे सगळं पुऱ्या महाराष्ट्रात एकदम गोंधळ उडालाय, ते आमचे लाडके विद्यार्थी प्रचंड टेन्शनमध्ये होते. रात्रीही मी एक व्हिडिओ त्या ठिकाणी सविस्तर टाकला, कशामुळे किंवा काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात हे सगळं त्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, काळजी करायची गरज नाही, तुम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. बघा, टोटल जे आहेत 2448 टोटल, त्यापैकी 2173 जणांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहे. 79 जण बाद झालेले आहेत आणि गैरहजर 72 होते. असे विद्युत सहाय्यकचे 2599चा घोषवारा आहे. आणि ह्यापैकी तुम्हाला ही सगळी माहिती इत्यंभूत हेड ऑफिसद्वारे, आणि रात्री मी भोयर साहेबांचा व्हिडिओ टाकला होता, या सगळ्याच गोष्टींमधून आपण ही माहिती तुम्हाला उपलब्ध करून देतोय. हेड ऑफिसच्या याच्यामधून ही माहिती तुम्हाला सांगण्यात येत आहे. आता जे उर्वरित 275 उमेदवार आहेत, टोटल कशातले 4495 पैकी जे काही उर्वरित असतील 275 उमेदवार, त्यांना महापारेषणच्या हेड ऑफिस कडून सांगण्यात आलेलं आहे येत्या 8 दिवसामध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचंय की जर ही नियुक्ती 8 दिवसात नाही झाली तर मग काय, आणखी काही दिवसाचा आपण 1-2 दिवसाचा अवधी देऊयात. आणि जर तरी सुद्धा होत नसेल तर पुन्हा एकदा आपली लढाई लढण्यासाठी तुम्हाला स्वतःला लढावं लागणार आहे. आणि तुमच्या सोबत मी सुद्धा स्वतः राहील. मग सोबत येणं असो, फोन करून असो, व्हिडिओच्या माध्यमातून असो, की मुंबईला थेट मंत्रालयापासून ते हेड ऑफिस प्रकाशगडपर्यंत जाण्यापर्यंत असो, जे जे काही करायची गरज लागेल, पण योग्य वेळी योग्य गोष्टी आपण प्रॉपर माहिती घेऊनच हे सगळं काही करणार आहोत, हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि आता जे एकदम टेन्शन मध्ये होते, सर साखर सुद्धा गोड लागत नाही, तिचं सुद्धा टेन्शन येईल, असे मला काही फोन आले की सर साखर सुद्धा गोड लागत नाही. अरे खरंच आहे, शेवटी आयुष्याची नोकरी, आयुष्याची भाकरी ही प्रचंड तुमच्या आईवडिलांच्या कष्टातून तुम्हाला शिकवून त्यांनी त्या ठिकाणी तयार करण्यासाठी प्रयत्न केलाय. तुम्ही प्रचंड मेहनत केली आणि त्याच्यानंतर तुम्ही नियुक्ती तुमची त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, मेल यायला पाहिजेत आणि तुम्हाला लवकरात लवकर जॉईनिंग भेटायला पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतोय, जे जे लोक ना जॉईनिंग लेटर आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या. कारण शेवटी पुढे भविष्यात सिनियरिटीमध्ये पुन्हा सुद्धा वाटू शकतं की यार 2 दिवस इकडं तिकडं बोंबलत फिरण्याच्या ऐवजी आपण जॉईनिंग केलं असतं तर आपण फायद्यात राहिलो असतो. असं त्या ठिकाणी टेन्शन राहू नये याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे ज्यावेळेस ह्यांना नियुक्ती पत्र येतील मेलद्वारे किंवा त्या ठिकाणी पोस्ट आणि घरपोच, त्यावेळेस त्यांनी सुद्धा सगळं आत्ताच रेडी राहणं, मी काय म्हणलं आत्ता रेडी राहा, सगळ्या काही गोष्टी तयारच करून ठेवा. जसंही तुम्हाला नियुक्ती पत्र भेटतंय तसं चिंगाट सुटा आणि ज्या ठिकाणी लोकेशन आलंय तिथं जाऊन जॉईनिंगसाठी प्रयत्न करा. लवकर जाऊन जॉईन व्हा, जेणेकरून की पुढे भविष्यामध्ये त्या ठिकाणी सिनियरिटीमध्ये तुमच्यावर अन्याय होता कामा नये, याच्यासाठी मनातून हे सगळं काही बोलत आहे. आता काही जणांचे मला पुन्हा आणखी वैयक्तिक फोन येतील, सर 79 मध्ये मी आहे का त्या सिलेक्टेड लिस्ट मध्ये मी आहे वगैरे वगैरे. तर पुन्हा एकदा सांगतोय, लवकरात लवकर त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत आहे. तुमच्या साईडनेही शक्य असतील तिथं प्रयत्न करत राहा. अधिकाऱ्यांसोबत बोलून सुद्धा प्रयत्न करतोय की एक्झॅक्टली कोण रिजेक्टेड आहेत आणि कोण सिलेक्टेड आहेत, आणि रिजेक्ट झालेल्यांना त्यांचं कारण सुद्धा तितकंच कळणं गरजेचं आहे. व्हाय दे आर रिजेक्टेड, का ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर तुम्हाला लवकरच पुढील माहिती घेऊन मी स्वतः येत आहे. दुसरी गोष्ट, जसं हे जॉईन झाले म्हणजे आता हे जे उर्वरित आहेत त्यांना मेल येतील, जॉईनिंग होतील, त्याच्यानंतर शांत बसायचं नाही. मी सुद्धा आणि जे लोक वेटिंग मध्ये आहेत त्यांनी सुद्धा पुन्हा आपण वेटिंग कशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त क्लिअर करता येईल याच्यासाठी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करूयात, हाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. जे महाराष्ट्रभर फार टेन्शनचं वातावरण आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आणि एकंदरीत तुमच्या आणखी ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स असतील तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, युट्यूबच्या कमेंटमध्ये टाका. कारण तुम्ही ज्यावेळेस वैयक्तिक व्हॉट्सअपला मेसेज खूप करताय ना, खरं सांगतो प्रचंड महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचाच विश्वास आहे आम्ही, आणि आम्हाला इतके कॉल मेसेज असतात, आम्हाला पाहणं होत नाही, रिस्पॉन्ड करणं होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही याच कमेंटमध्ये टाकलं तर होईल काय, मी जरी पाहू नाही शकलो तर आमची जी टीम आहे, आमचे जे सहकारी आहेत बाकी सगळे सर, त्यांच्याकडे सगळ्यांकडेच ह्या नोटिफिकेशन जातात आणि कोणी ना कोणीतरी वाचेल आणि त्यांनी वाचून ते रिस्पॉन्ड करतील आणि गरज पडेल तिथं मला सुद्धा ते अवगत करून देतील की सर असा असा ह्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघा म्हणून. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती प्रॉपर पोहोचवा, व्हिडिओ पाठवून द्या. आणि जे काही गोष्टी असतील तुमचं म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्येच टाका. वैयक्तिक व्हॉट्सअप मेसेजला कॉलला करू नका, जेणेकरून की मला वेळ भेटेल आणि हे मला वेळ भेटला तर मी जास्तीत जास्त ताकद लावेल, वेगवेगळ्या व्यक्तींच्या थ्रू सुद्धा ताकद लावेल. मग
कोणती पॉलिटिकल ताकद लावायची असेल तीही लावायला कमी पडत नाही मी. स्वतःची ताकद लावायची असेल तेही त्या ठिकाणी वापरत असतो. जे अधिकारी वर्ग आहेत आमचे संबंधित त्यांनाही वैयक्तिक बोलून ह्याच्या तुमच्याबद्दलच्या व्यथा, तुमच्याबद्दलच्या सगळ्या काही माहिती तिथपर्यंत पोहोचवत असतो. सोबत जे संघटना आहेत अशा संघटनांचे जनरल सेक्रेटरी, अध्यक्ष जवळपास सगळेच जण संपर्कात असतात. ते सुद्धा त्यांना जर आम्ही त्या ठिकाणी विनंती केली किंवा त्यांना त्या ठिकाणी सांगितलं ते सुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न करतील हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट. टेन्शन घेऊ नका. छानपैकी जेवण करा. आईवडिलांना सुद्धा समजून सांगा की हे जर अशा पद्धतीनं हेड ऑफिस कडून माहिती आपल्यासाठी उपलब्ध होत आहे तर आपण फार काही काळजी करायची गरज नाही. हे तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजून सांगितलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. एवढंच बोलतो आणि आता थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. नवीन विषय घेऊन आणखी लवकरच तुमच्या समोर येतोय. जिथं जिथं अन्याय होईल तिथं केंद्र सर तुमच्या सोबत असतील. लावा ताकद. केंद्र सर आहेत तुमच्या सोबत. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट.